नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. लॉकडाऊनमध्ये बार्टीच्या प्लॅटफॉर्मवरती मी लेक्चर्स घेतले होते आणि लेक्चर घेताना मी सहज बोलून गेलो होतो की मी एक पुस्तक लिहितोय. तेव्हापासनं म्हणजे साधारण 2020 पासनं तर 2025 म्हणजे साधारण 4.5-5 वर्ष आपण ज्या पुस्तकाची वाट पाहत होतो ते पुस्तक घेऊन मी तुमच्या समोर आलोय. हे पुस्तक लिहिताना मी विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये गणित या विषयाच्या बाबतीत जी काही भीती किंवा विद्यार्थी तो गणित या विषयापासून जो दूर गेला त्याच्या कारणांचा अगोदर शोध घेतला होता. बरेच वर्ष कोचिंग करत असल्यामुळं विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचाही बऱ्यापैकी अभ्यास झालेलाच आहे. शालेय स्तरावरती विद्यार्थ्यांना गणिताची भीती ही गणित शिकवत असताना वापरलेल्या पद्धतीमुळे निर्माण झाली होती असं माझं वैयक्तिक मत आहे. साधारणतः आपण 10वी पर्यंत समीकरणांचा वापर करणं, सूत्रांचं पाठांतरण करणं यासारख्या बाबी आपण करून कसं तरी ते विषयाला किनारी लावत लावत आपण पुढे आलो आहोत. 10वी पर्यंत गणित हा अनिवार्य विषय होता म्हणून काही जणांनी नाईलाजास्तव तरी थोडाफार अभ्यास केला होता. पण गणिताची जी काही भीती आहे मनातली ती काही कमी झालेली नव्हती. 11वी-12वीला आल्याच्या नंतर पुन्हा तेच. काही जणांनी तर 11वी-12वी मध्येच गणित हा विषय सोडून दिला. पुन्हा ग्रॅज्युएशनला पण परिस्थिती फारशी काही वेगळी नव्हती. आणि आता ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या विश्वात येता तेव्हा तुमच्या मनामध्ये गणित या विषयाची तयारी करताना एक न्यून भाव किंवा भीती असतं. पण माझं विद्यार्थ्यांना नेहमी सांगणं असतं की तुम्ही 10वी पर्यंत काय अभ्यास केलाय गणित या विषयाचा त्याचं आणि स्पर्धा परीक्षेमध्ये गणित सोडवत असताना तुम्हाला लागणाऱ्या ज्ञानाचं किंवा तुमच्या त्या विषयाप्रती असणाऱ्या दृष्टिकोनाचा दुरान्वयी संबंध नाहीये. तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये गणित सोडवत असताना तुम्ही जर समीकरणांचा वापर करत असाल, तुम्ही सूत्रांचा वापर करत असाल, पाढ्यांचं पाठांतरण करत असाल किंवा अजून काही गोष्टींचं पाठांतरण करत असाल तर ते स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने तयारी करत नसून तुम्ही कुठल्या तरी एखाद्या बोर्ड एक्झाम्सची किंवा विद्यापीठाच्या एक्झाम्सची तयारी करतायत असा अर्थ होतो. असं मी का म्हणतो तर तिथल्या परीक्षांमध्ये स्पर्धा परीक्षेच्या तुलनेमध्ये भरपूर वेळ असतो. 3 पट वेळ असतो, 2.5 पट वेळ असतो. स्पर्धा परीक्षेमध्ये एक प्रश्न हा गणित या विषयाचा सोडायचा झाला तर फार झालं तर 36 सेकंदापासून ते आपल्याला 50-60 सेकंदापर्यंतचा वेळ भेटतो. मग या एवढ्या कमी वेळामध्ये जर प्रॉब्लेम सोडवायचा असेल तर तो अप्रोच माझ्या शाळेने कधी डेव्हलप केलाच नाही. त्यामुळे मी तिकडे काय शिकलोय हा विषयच होऊ शकत नाही. दुसरा मुद्दा, जेव्हा विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी येतो त्याला तेव्हा सांगितलं जातं की तुझं 10वी पर्यंत गणित परफेक्ट असलं पाहिजे किंवा तू 10वी पर्यंतच्या पुस्तकांचा अभ्यास कर. ज्या पुस्तकांमध्ये वेळ कसा वाचवावा या बाबतीमध्ये काहीही बोललेलं नाही त्या पुस्तकांचं पुन्हा वाचन करायला माझ्याकडनं लावणं एक शिक्षक म्हणून माझ्या स्वतःच्या बुद्धीला ते कधीच पटलं नव्हतं. तिसरी महत्वाची गोष्ट होती की मी असंख्य विद्यार्थी बघितले होते ज्यांना समीकरण मांडता येत होतं, सूत्रपाठ होती, शालेय स्तरावरती चांगले मार्क्स पण होती, इव्हन तो त्यांनी इंजिनिअरिंग पण केलेलं होतं, तरी सुद्धा स्पर्धा परीक्षेमध्ये कमी वेळेमध्ये गणित सुटत नव्हती. मग मला यातनं एक लक्षात आलं की स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना गणित सोडवत असताना एक वेगळा अप्रोच पाहिजे. आज बाजारांमध्ये जी काही पुस्तकं उपलब्ध आहेत ती सगळीच्या सगळी पुस्तकंही किंवा असंख्य पुस्तकं, सगळी म्हणता येणार नाही पण असंख्य पुस्तकंही तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेचा अप्रोच देणारी आहेत. समीकरण मांडून सोडवता तुम्ही, सूत्रांचं पाठांतरण करायला लावलं जातं तुम्हाला,
टाइम सेव्हिंगचा फॅक्टरच त्या पुस्तकामध्ये बघायला भेटत नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही त्या पुस्तकातनं सेल्फ स्टडी करू शकत नाहीत. तुम्हाला जर कोणी तुमचा गुरु असेल तर तुम्ही त्यातनं पुढे जाऊ शकतो. आणि प्रत्येक एक चॅप्टर आहे, त्या चॅप्टरमध्ये वेगवेगळ्या स्टेजला वेगवेगळी संकल्पना एक्सप्लेन केलेली जाते. आणि मग काय होतं की असंख्य संकल्पना मनामध्ये तयार होतात आणि नेमकं परीक्षेच्या वेळेला आपण कुठल्या संकल्पनेने आलेलं उदाहरण सोडवायला पाहिजे याविषयीचा गोंधळ आपल्या मनामध्ये उडतो तिथे. म्हणून हे पुस्तक तयार करताना मी सूत्रांचा वापर विद्यार्थ्यांनी केला नाही पाहिजे. विद्यार्थ्याला अभ्यास करताना मराठी वाचता येत असेल तर त्याला अंकगणितचा अभ्यास स्वतः करता आला पाहिजे याची काळजी घेतलेली आहे. या पुस्तकामध्ये 4 कलर मध्ये पुस्तक तयार केलेलं आहे आपण. मल्टी कलर पुस्तक आहे. आकृत्यांचा वगैरे भरपूर वापर केलेला आहे. मुलगा पुस्तक वाचत असताना त्याला शिक्षकाची गरज भासली नाही पाहिजे याची आटोकाट काळजी घेतलेली आहे. आणि एक कन्सेप्ट पकडला की तो संपूर्ण चॅप्टर एकच कन्सेप्ट असला पाहिजे. त्या चॅप्टरमध्ये कन्सेप्टचं व्हॅरिएशन नाही झालं पाहिजे. 10 कन्सेप्ट ची आवश्यकता भासू नये याची भरपूर काळजी घेतलेली आहे. एक कन्सेप्ट एक चॅप्टर. आणि हे पुस्तक लिहित असताना एक एक्झाम्पल एक्सरसाइज मध्ये टाईप वाईज डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. प्रत्येक टाईपचं एक एक्झाम्पल अत्यंत व्यवस्थित सोडवून दिलेलं आहे. त्या टाईपच्या खाली त्याच्याशी रिलेट करणारी प्रॅक्टिससाठी 3, कुठे 4, कुठे 5 असे एक्झाम्पल्स देण्यात आलेले आहेत. कुठे कुठे 8-8, 10-10 पण एक्झाम्पल्स देण्यात आलेले आहेत. हे एक्झाम्पल्स देत असताना अंकांचा जो काही वापर असतो त्याच्या बाबतीतही खूप काळजी घेण्यात आलेली आहे. आपल्याकडं अशा काही मेथड सांगितल्या जातात की त्या मेथड्स ह्या एका पर्टिक्युलर गणिताच्या सिच्युएशन्स मध्येच लागू होतात. मग तसं न होता आपण या पुस्तकामध्ये दिलेल्या मेथड्स ह्या युनिव्हर्सली कुठेही लागू झाल्या पाहिजेत याची काळजी घेतलेली आहे. आणि मग वेगवेगळ्या सिच्युएशन्स मध्ये कशा पद्धतीने त्या मेथड्स अप्लाय होतात याचं एक्सप्लेनेशन व्यवस्थित केलेलं आहे. विद्यार्थी जेव्हा IBPS TCS परीक्षा देतो तेव्हा त्या परीक्षांमध्ये गणितामध्ये वापरलेले आकडेही अपूर्णांकांच्या स्वरूपामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती बघायला भेटतात, खास करून बँकिंगच्या एक्झाम्स मध्ये सुद्धा. मग जेव्हा टाईपच्या खाली एक्सरसाइजचे एक्झाम्पल्स दिलेली आहेत तेव्हा त्यामध्ये पूर्णांक आणि अपूर्णांक अशा दोनही पद्धतीच्या आकड्यांचा भरपूर वापर केलेला आहे. म्हणजे आकड्यांचं स्वरूप जर बदललं तर गणितामध्ये निर्माण होणारी डिफिकल्टी पण फार व्यवस्थितरित्या हाताळता यावी याची विद्यार्थ्याला व्यवस्थितरित्या हाताळता यावी याची काळजी घेतली. हे पुस्तक तुमच्या आयुष्याला निश्चित दिशा देणारं ठरणारं असेल. यातनं तुम्ही नुसता गणिताचा अभ्यास नाही करणार तर परीक्षेमध्ये जो काही अपेक्षित कमी वेळ आहे त्या कमी वेळात तुम्ही त्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जाल याची खात्री आहे. तर हे पुस्तक लवकरच बाजारामध्ये उपलब्ध होईल. अन्यथा हे पुस्तक उपलब्ध कसं होईल या बाबतीमध्ये तुम्ही आपलं सीसॅट संतोष वट्टमवार नावाने एक टेलिग्राम चॅनल आहे ते चॅनल जॉईन करा किंवा आपल्या युट्यूब चॅनलला संतोष वट्टमवार नावाने असलेल्या युट्यूब चॅनलला तुम्ही जॉईन व्हा. तिकडे तुम्हाला या पुस्तकाच्या बाबतीत माहिती मिळेल. थोड्याच दिवसात हे अमेझॉनवरती पण उपलब्ध असेल. म्हणजे कॉमर्स साईट ज्या आहेत तिकडे वेगवेगळ्या कॉमर्स साईट वरती आपण ठेवतोय. आणि जर तुम्हाला प्रत्यक्षात आम्हाला संपर्क करून घ्यायचा असेल तर 7498151367 या क्रमांकावरती
फोन किंवा मेसेज करून तुम्ही पुस्तक मागवू शकतो. पुस्तकासंदर्भातली ही माहिती देण्यासाठी मी तुम्हाला तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून भेटीला आलो होतो. तर ही अशी या पुस्तकाला अजून एक खास असं वैशिष्ट्य आहे. या पुस्तकाला दिग्गज असे अच्युत गोडबोले सर, की जे स्वतः एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गणित तज्ञ आहेत. त्यांनी या पुस्तकाला नावाजलेलं आहे. परत भारतीय सनदी सेवेतील माजी अधिकारी, की जे पुणे विभागाचे माजी महसूल आयुक्त होते आणि ते स्वतः इंजिनियर आहेत. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग औरंगाबादचे ते एक स्टुडंट राहिलेले आहेत. गणितामधलं प्रचंड ज्ञान असलेले व्यक्ती आहेत श्याम देशपांडे सर. त्यांनी सुद्धा अत्यंत नावाजलेलं आहे आणि UPSCच्या क्षेत्रामध्ये साक्षात पांडुरंग ज्याला मानलं जातं, असे मार्गी या अकॅडमीचे संचालक श्री प्रवीण चव्हाण सर, की जे वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगलीचे एक स्टुडंट आहेत. गणिताचं प्रचंड ज्ञान आहे आणि अशा दिग्गज लोकांनी या पुस्तकाला स्वतः अगोदर अभ्यासलं, वाचलं आणि त्यानंतर त्या संदर्भातल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. अशा दिग्गज लोकांनी पण या पुस्तकाच्या बाबतीमध्ये काय म्हणता येईल त्याला, एक स्वीकारार्हता किंवा त्यांनी 4 स्तुतीचे शब्द आपल्या प्रती व्यक्त केलेले आहेत. हे पुस्तक जेव्हा मी त्यांना दाखवलं होतं, तेव्हा त्यांनी केलेल्या स्तुतीच्या नंतर मी हे पुस्तक लिहून कृतकृत्यार्थ झाल्याची भावना निर्माण झाली होती. अत्यंत दिग्गज लोक आहेत ही. गणित विषयाचं त्या लोकांना प्रचंड ज्ञान आहे. तर तुम्ही बाजारात उपलब्ध झाल्यानंतर किंवा तुमच्या एखाद्या मित्राच्या जवळ आल्यानंतर पाहून या पुस्तकातनं अभ्यास करायला सुरुवात करा आणि आयुष्यातलं स्ट्रगल गणित या विषयामुळे जर तुमच्या परीक्षात जात असतील, तर ते थांबवण्याचं कार्य हे पुस्तक नक्कीच करेल असा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. नमस्कार.